नमस्कार मित्रांनो, मुरांबा या मालिकेत त्या भागात असं दाखवलं आहे की आपल्या आरोहीला रमा आणि अक्षयच्या नावाचं एक पेंडल सापडलेलं असतं. ते पेंडल म्हणजे मंगळसूत्र असतं. ती बाबाला ते पेंडल घेऊन विचारलं जाते, अरे बाबा हे काय आहे? असं बोलल्यानंतर अक्षय ते पेंडल बघितल्यानंतर शॉक होतो की हिला हे कुठं सापडलं. तेव्हा तेव्हा अक्षय तिला म्हणतो, हे जिथून कुठून काढलं आहे तिथे ते ठेवून टाक. असं बोलल्यानंतर आता आपल्या आरोहीला तर वाचायला येत असतं त्याच्यावर तिच्या आईचं आणि बाबाचं नाव असंही तिला कळालेलं असतं. पण अक्षय तिला ओरडतो, पण ती काही सांगितल्या त्या ठिकाणी ते मंगळसूत्र ठेवत नाही. तेच मंगळसूत्र घेऊन ती आता रमाच्या पुढे आलेली असते आणि ती रमापुढं ते मंगळसूत्र पकडते. ते मंगळसूत्र पाहताच रमा इमोशनल होते आणि ती स्वतःच्या हातात घेते. आणि इकडे आपली छोटी आरोही म्हणत असते, आई हे किती सुंदर आहे ग, तुझं आहे ना, मग तू का नाही घालत गळ्यात? असं बोलल्यानंतर आता ते मंगळसूत्र ती हातात घेते. हे माझं मंगळसूत्र आहे असं ती बोलणार असते, पण ती स्वतःला कंट्रोल करते आणि आपल्या मुलीला म्हणते, जिथून कुठून तू हे मंगळसूत्र आणलं आहे तिथे तू ठेवून टाक. असं बोलल्यानंतर आरोही पण शॉक होती. आई स्वतःचं म्हणणं व्यक्त का करत नाही, ह्या गोष्टीमुळं आरोही खूप अस्वस्थ असते. आणि आता बाबांनी त्याच्या मनातलं आईला सगळं सांगितलं आहे, पण आपली आई का सांगत नाही? तसंच ते मंगळसूत्र बघितल्यानंतर रमाला सगळ्या गोष्टी स्पष्टपणे आठवत असतात. आता आरोही पण घेते की मी आई आणि बाबामधलं हे अंतर दूर करणारच, हे मंगळसूत्र मी आईला गळ्यात घालायला लावणारच. तेव्हा आरोही म्हणते, आता बाबांनी तुझ्या पुढे त्याचं मन व्यक्त केलं आहे ना, तो तुला आय लव्ह यू बोलला आहे ना, आता तूही बाबाला आय लव्ह यू बोलायचंच आणि हे मी करून दाखवणारच. आता आपली छोटी आरोही आपल्या आईबाबांना कसं एकत्र आणणार, तसंच त्यांच्यात झालेला एवढा मोठा दुरावा ती कसं मिटवणार, हे पाहण्यासाठी विसरू नका मुरंबा आणि आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.